ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी येथील बुआशीन बाबा तालीम आणि हजरत सय्यद अहमद चिश्ती दर्गा तसेच खाणका मशीद इथे घडलेल्या प्रकाराचा राहुरी येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय। तसेच आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे। 26 मार्च रोजी राहुरी शहरामधील कोळीवाडा परिसरामध्ये असणाऱ्या श्री बुआशीन बाबा तालीम या ठिकाणी ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि या घटनेच्या निषेधार्थ 27 मार्च रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये म्हटलंय की 26 मार्च रोजी दुपारी 2च्या सुमारास बुआशीन बाबा तालीम राहुरी येथील संपूर्ण भारताचे कुळवाडी भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली। तसेच शेजारील हजरत सय्यद अहमद चिश्ती बाबा आणि मस्जिद याची काही समाजकंटकांकडून विटंबना आणि तोडफोड करण्यात आली। त्यासोबतच दर्ग्यावरची धार्मिक उल्लेख असलेल्या चादरीची देखील विटंबना करण्यात आली। मुस्लिम समाजाला वेठीस धरून नारेबाजी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे। सदर दोनही प्रकार फार निंदनीय आहेत। समस्त मुस्लिम समाज या घटनेचा जाहीर निषेध करत आहे। या घटनेमधील दोषी असणारे समाजकंटक यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, असं निवेदनामध्ये म्हटलंय। या निवेदनावरती मिर्झा अफजर बेग, तसेच रज्जाक शेख, उबेद बागवान, अरबाज मेमन, ॲडव्होकेट हाफिज मुजाहिद, तसेच आयाज बागवान, इम्रान खान, आरिफ पिंजारी, मुबीन शेख, अबरार शेख, तसेच आतिक बागवान, जुनेद शेख, इम्रान सय्यद, परवेज सौदागर, अरबाज सय्यद, तसेच अयूब आबू, अरशान शेख, सईद शेख, साजिद शेख, फहीम शेख, तसेच अमीन शेख आदींच्या सह्या आहेत। जय शिवराय। काल आपल्या राहुरी शहरामध्ये बुआशीन बाबा तालीम मधील आपल्या देशाचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली। अतिशय दुःखद घटना आपल्या राहुरी शहरामध्ये घडली। आम्ही सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। शासनाने, पोलिसांनी, तहसीलदारांनी आणि गृह खात्याने याची सखोल चौकशी करावी आणि जो आरोपी सापडेल त्याला सरकारने किंवा पोलीस खात्याने असे काही कलमे लावत की त्याने आयुष्यातही अशा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी करू नये, अशी मी पोलिसांना आणि सगळ्यांना विनंती करतो। आपल्या राहुरी तालुक्याचा इतिहास आहे, त्यामध्ये डॉक्टर दादासाहेब तनपुरे, माजी आमदार लमा पाटील, त्याचप्रमाणे काशीनाथ पाटील पवार, रामदास पाटील धुमाळ, माजी खासदार प्रसादराव तनपुरे, सुभाष पाटील, त्याचप्रमाणे सामाजिक काम करणारे
कैलासवासी नानासाहेब गोडसे, कैलासवासी मारुपंत उपाध्ये, कैलासवासी नानासाहेब गोडसे या या दिग्गज नेत्यांनी आणि सामाजिक काम करणाऱ्यांनी या राहुरी तालुक्यामध्ये सर्व धर्म समभावाची शिकवण या राहुरी तालुक्याला दिली आणि त्यापासून आतापर्यंत या राहुरी तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा अनुसूचित प्रकार कधी घडला नाही. याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम समाज आम्ही त्यांचं निषेध करतो. त्या आरोपीला त्वरित अटक करावी आणि समाजासमोर त्याला यावं. पोलीस खात्याने बी हा सूर्य आणि हा जयत्र ही दाखवण्याची आज त्यांची पण परीक्षा आहे. कारण या दोन्ही समाजामध्ये एक काहीच कारण नसताना एक तीळ निर्माण होत आहे. आरोपी हा कोणत्याही समाजाचा असो, हा आरोपीच असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा समाज नसतो आणि कोणताही समाज त्याच्या मताशी सहमत राहणार नाही. कालच आमदार कडिले साहेब, त्याचप्रमाणे प्राजक्तदादा तनपुरे आणि अरुण साहेब यांनी जी मागणी केली आणि आमच्या हिंदू बांधवांनी काल मोर्चाद्वारे जी मागणी केली त्या मताशी आम्ही खरोखरच आम्ही सहमत आहोत आणि आरोपीला त्वरित अटक करण्यात येऊन त्याचा सोक्षमोक्ष लावा आणि आयुष्यात त्यांनी कधी आयुष्यात कुणीही पण या ठिकाणी आपल्या राहुरी शहरामध्ये आपल्या सामाजिक तेढला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने शासनाने कारवाई करावी अशी मी सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने विनंती करतो. जय शिवराय. जय शिवराय. काल दुपारी 2च्या सुमारास राहुरी येथील बोशिंदबाबा तालीम मध्ये भारताचे आराध्य दैवत आणि हिंदू हृदय सम्राट त्याचबरोबर आमचे काळीज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाज मान्य तहसीलदार साहेब आणि PI यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आमची त्यांना समाजाच्या वतीने विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि अशी कारवाई करायची की भविष्यात कुणी हा विचार पण त्यांच्या मनात यायचा कामा नये की जे आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल अशी विडंबना कुणी करू नये आयुष्यात. त्यासाठी सर्व समाज आमच्या सर्व समाजाशी आम्ही सर्व एकनिष्ठ आहोत आणि सर्व समाजाला असं सांगू इच्छितो की समाजाचा कोणी दोषी या ठिकाणी आढळला, कोणत्याही समाजाचा जर दोषी आढळला त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि शासनाला या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.